ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता असा खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता प्रियाने आणि नागोबाने खोटी डेड बॉडी प्रतिमात्याची तयार केली होती. ही गोष्ट अर्जुन सायली समोर येणार आणि अर्जुन सायली आता शेवटी सगळं काही सत्य शोधून काढणार. तर आता सध्या आपण इथे पाहतोय की प्रियाने नागोबाला फोन केलेला असतो आणि नागोबाला आता तिने सांगितलेलं असतं की तुम्ही मला भेटायला या, तुम्ही मला भेटायला आल्याच्यानंतर मगच मी तुम्हाला सगळं खरं सांगेन. आता प्रिया फोन कट करते आणि म्हणत असते, मी आता नागोबाला जे काही सांगेन ते नागोबाला काहीही झालं तरी पटायलाच हवं आणि हा अश्विन माझ्यावरती रागवला आहे, मला यालाही मनवायला हवं. असो, आता याला तर येऊन नंतर मनवेन, आता पहिलं जाऊन मला नागोबाला भेटायला हवं. प्रिया आता पटपट आवरून घेते आणि लगेचच तिकडनं ती आता नागोबाला भेटायला घराबाहेर पडते. आता जाताना ती विचार करते की नको, माझी गाडी न्यायला नको, माझी गाडी उगाच तिथे कुणी बघायला नको. मग प्रिया काय करते, प्रिया आता घराबाहेर पडताना गाडी घेत नाही तर ती रिक्षानेच जाईन असा विचार करते आणि निघून जाते. आता प्रिया गेल्यावर अश्विनला प्रश्न पडतो की जी मुलगी AC शिवाय बसत नाही ती मुलगी अशी कशी गाडी न घेता गेली. नाही म्हणजे नक्की काही ना काहीतरी गडबड आहेच, पाणी कुठेतरी मुरतंय. आता पाणी कुठं मुरतंय हे शोधून काढण्याची वेळ आलेली आहे. मी तन्वीवरती प्रत्येक वेळी विश्वास दाखवून, तिच्यावर विश्वास ठेवून ती जे बोलते ते खरं मानून खरं तर मी खूप मोठी चूक केलेली आहे. जर मी तिला वेळेवरती आळा घातला असता तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. असो, आता जी चूक करून झाली आहे ती चूक निस्तरण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. मला बघायलाच हवं तन्वी नेमकी कुठे जाते, कोणाला भेटते, कोणाशी बोलते, काय करते. मग आता अश्विन हा थेट गाडी घेतो आणि प्रियाच्या रिक्षाच्या मागोमाग जायला सुरुवात करतो. आता अश्विन विचार करतो, तन्वी ही कुठे चालली, एवढ्या निर्मनुष्य जागी हिचं काय काम असेल. नाही, बघायला पाहिजे. आता अश्विनच्या मनात वेगवेगळ्या विविध शंका येत असतात. अश्विनला वाटत असतं, ही इथे कोणाला भेटायला आली असेल का, म्हणजे प्रिया तन्वी मला फसवत असेल का. नाही अश्विन, तू जरा थांब, शांत हो आणि जे काही तुझ्या समोर असेल ते सामोरं जाण्याची शक्ती ठेव. अश्विन स्वतःच्या मनाची समजूत घालत असतो की जे तुझ्या समोर असेल ते सगळं स्वीकारण्याची तयारी ठेव. आणि आता अश्विन हा प्रिया जिथे रिक्षा थांबवते त्याच्या थोड्या मागे त्याची कार थांबवतो. त्यानंतर प्रिया आता आतमध्ये येते आणि आता ती नागोबाचीच वाट बघत असते. थोड्या वेळात त्या ठिकाणी नागोबासुद्धा पोहोचतो. मग आता नागोबा प्रियाला तुझा काय प्लॅन आहे असं विचारतो. मग प्रिया नागोबाला सांगते, महिपत कितीही नीच असला, नालायक असला तरीही त्याचं त्याच्या मुलीवर, साक्षीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपण महिपतला धमकी द्यायची की एकदा का तुमचं गुपित बाहेर आलं की साक्षी जिवंत आहे हे गुपित जगासमोर उघडं होणार आणि एकदा का हे गुपित जगासमोर उघडं होणार अशी भीती आपण महिपतला घातली ना की मग महिपत त्याचा जीव गेला तरीही कोणाला काही सांगणार नाही. त्याबरोबर आता हे सगळं काही अश्विन बघतो. अश्विन आता लांब असल्यामुळे त्याला ते दोघं काय बोलत आहेत हे तर ऐकू जात नसतं. पण अश्विन आता विचार करतो की अरे, तन्वी आणि नागराज काका इथे दोघंजण काय करतायत आणि हे अशा निर्मनुष्य जागी, हैवानी जागी का भेटले असतील. नक्कीच तन्वीचं आणि नागराज काकांचं काहीतरी सुरू आहे. पण यांचं काय चाललं आहे, जाऊन विचारू का. नाही नको. तसंही तन्वी मला कुठेच खरं उत्तर देणार आहे आणि नागराज काकांनासुद्धा आवडणार नाही मी त्यांचा असा म्हणजे चोरून उभं राहून बोलणं ऐकलेलं. त्यापेक्षा मी सध्या तन्वीला काही न बोललेलं, काही न विचारलेलंच बरं राहील. मी आता इकडनं जायला हवं, निघतो. एवढा विचार करून मग अश्विन हा थेट तिकडनं निघतो आणि मग आता तो येतो तो म्हणजे घरी. आता घरी आल्यावर सुद्धा अश्विनचं डोकं पार भंजाळून गेलेलं असतं. त्याच्या डोक्यात सतत एक आणि एकच विचार सुरू असतो आणि तो म्हणजे की तिथे तन्वी आणि नागराज काका एवढं काय बोलत होते. नाही म्हणजे ते जे काही बोलत होते ते महत्त्वाचं होतं असं तर मला जाणवलं त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून. पण नेमकं ते दोघेजण काय बोलत होते हे मला कळलं नाही. जर ते दोघं काय बोलत होते हे ऐकू आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. तर दुसरीकडे आता सायली ही मोबाईलवरती
रील बघत असते आणि त्या दरम्यान तिच्या हातामध्ये एक रील लागते. त्यात असं दिसतं की एक माणूस हा मृत असतो आणि अचानक तो जिवंत होऊन परत येतो. आता खरं तर ती जरा फनी रील असते, पण आता ती फनी रील बघताना सायलीला एक खूप महत्त्वाची गोष्ट आठवते आणि मग ते अर्जुनला म्हणते, अहो तुम्हाला आठवतंय का आपल्याला प्रतिमा आत्यांची डेड बॉडी सापडली होती. अर्जुन म्हणतो काय? त्यावर सायली म्हणते, हो आठवत नाही आहे का तुम्हाला, कोणीतरी रविराज काकांच्या गाडीसमोर एक बॉडी टाकली होती आणि आपल्याला असं वाटलं की ती बॉडी प्रतिमा आत्यांचीच आहे. आपण त्या बॉडीवरती प्रतिमा आत्या म्हणून अंत्यसंस्कारसुद्धा केले होते. माझं मन त्यावेळी मला सांगत होतं की प्रतिमा आत्या जिवंत आहे. मग नक्की ती डेड बॉडी आली कुठून आणि का? कोणी ती डेड बॉडी आपल्या गाडीसमोर टाकली याच्या मुळापर्यंत तर आपण गेलोच नाही. मला असं वाटतं की नक्की ह्या सगळ्यांचं ना काहीतरी कनेक्शन आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, या एक्झॅक्टली बायको, यू आर टोटली राईट. हे बघ, ही डेड बॉडी कोणी टाकली, का टाकली हे तर आपल्याला शोधून काढायलाच हवं. कदाचित ज्या माणसाने प्रतिमा आत्याला मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच माणसाने हे सगळं केलं होतं, जेणेकरून आपण प्रतिमा आत्याचा शोध घेणं थांबू आणि त्या प्रयत्नांना यशसुद्धा आलं होतं. पण मग हे नेमकं कोणी केलं, का केलं हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला ते हॉस्पिटल कुठलं होतं हे शोधावं लागेल. सायली म्हणते, अहो पण ते हॉस्पिटल आपल्याला कसं सापडणार, कारण ती डेड बॉडी तर आपल्या गाडीसमोर अचानक आली होती, आपल्या म्हणजे रविराज काकांच्या. मग आता जर ती डेड बॉडी तिकडे कशी आली हे आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. पण आपल्याला मदत कोण करेल असा प्रश्न सायलीला पडलेला असतो. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको अगं तू कसं काय विचारू शकतेस, आपला अश्विन डॉक्टर आहे, अश्विनची मदत आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच होऊ शकते. अश्विनला जर पनवेलमध्ये 15 दवाखाने असतील तर त्याच्यापैकी 12-13 दवाखान्यात तर नक्कीच ओळखतात. मग आपण अश्विनच्या ओळखीचा वापर करूया. मी अश्विनबरोबर बोलतो, मला पूर्ण विश्वास आहे की नक्की आपली मदत करणार. त्याबरोबर मग आता लगेचच सायली म्हणते, नक्की ना? त्यावर अर्जुन म्हणतो, हे काय, मी ताबडतोब जातो आणि अश्विनबरोबर बोलतो. मग आता अर्जुन हा अश्विनकडे आलेला असतो आणि आता तो अश्विनला सांगत असतो की अश्विन, मला तुझी थोडी मदत हवी होती, तू मला मदत करशील ना? आता अर्जुनने असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो, अच्छा म्हणजे आज मदतीची गरज आहे म्हणून आली तर भावाची आठवण. मला तेच वाटलं की आज माझा चक्क मोठा भाऊ माझ्यापर्यंत स्वतःहून स्वतःच्या पायांनी चालत कसा काय आला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हे बघ अश्विन, मला मान्य आहे की सध्या तू माझ्यावर नाराज आहेस, तू माझ्यावर रागवला आहेस, पण त्या सर्व गोष्टी थोडा वेळ बाजूला ठेव आणि मी इथे तुला जे सांगतोय ते शांतपणे ऐक. मी तुझ्याकडे मदत मागायला आलो आहे ते माझ्यासाठी नाही, मी इथे तुझ्याकडे मदत मागायला आलो आहे ते म्हणजे सिनियरसाठी आणि प्रतिमा आत्यासाठी. त्यावर मग अश्विन म्हणतो, काय, रविराज काका आणि प्रतिमा आत्यासाठी म्हणजे काय झालं आहे, प्रतिमा आत्याची तब्येत ठीक आहे ना? त्यावर अर्जुन सांगतो, हो प्रतिमा आत्याची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. मग आता लगेचच इकडे विचारतो अश्विन की मग काय झालं आहे आणि कशासाठी मदत हवी आहे. मग अर्जुन सांगू लागतो की तुला आठवते आपल्याला प्रतिमा आत्याची डेड बॉडी सापडली होती. त्यावर अश्विन म्हणतो, हो. त्यावर अर्जुन म्हणतो, ती डेड बॉडी आली कुठून? जर आपली व्यक्ती जिवंत होती तर ती डेड बॉडी आली याचा अर्थ नक्की काहीतरी गडबड आहे ना, म्हणून मग आपल्याला आता ते शोधून काढायचं आहे. अर्थात तू डॉक्टर आहेस म्हटल्यावर तुझी ओळख असणारच आणि म्हणूनच मी असा विचार करत होतो की जर ह्या सगळ्यासाठी तू आम्हाला मदत केली असतीस तर खरोखर खूप बरं झालं असतं आणि म्हणूनच मी इथे तुझ्याकडे आलो होतो. तुला जर पॉसिबल झालं तर तू ही सगळी माहिती मिळवू शकशील आणि तू सहजच ही माहिती मिळवशील, म्हणूनच मी विचारतोय की तू करशील का माझी या सगळ्यामध्ये मदत. आता अर्जुनने माझी या सगळ्यासाठी मदत करशील का असं विचारल्यावर अर्जुन हा गप्प बसतो आणि अश्विन एक सेकंदही वेळ वाया न घालवता, अर्थात मी तुझी मदत नक्की करेन, प्रतिमा आत्यासाठी आणि रविराज काकासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकतोच, असं आता लगेचच अश्विन हा अर्जुनला सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. त्यावर आता अश्विन म्हणतो, इट्स ओके, मी एक काम करतो, पनवेलमध्ये जी काही मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत तिथे सगळीकडे चेक करतो, तिथून कुठून ही डेड बॉडी आली आहे का ते तपासतो. नाही, कारण काय आहे, हे असली सगळी कामं छोट्या मोठ्या हॉस्पिटलना जमणार नाही, हे कुठल्या तरी मोठ्याच हॉस्पिटलमध्ये केलेलं काम असणार, मी बघतो काय करायचं. आणि मग त्यानंतर आता अश्विन हा
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डीनबरोबर कोऑर्डिनेट करत असतो आणि प्रत्येकाला सांगत असतो की ॲक्च्युली माझ्या रिलेटिव्हचा एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे माझे रिलेटिव्ह जिवंत असताना आम्हाला त्यांची डेड बॉडी सापडली होती आणि हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं आहे हे आम्हाला माहिती आहे, जेणेकरून आम्हाला असं वाटावं की आमची व्यक्ती मेलेली आहे. हे कुणी केलं आहे हे आम्ही शोधून काढतो आहे, पण आम्हाला ते शोधून काढण्यासाठी आमच्या रिलेटिव्हची डेड बॉडी नक्की कुठल्या हॉस्पिटलमधून आहे असं सांगून आणली होती, ते आम्हाला बघायचं आहे. तर मला या तारखेचं फुटेज मिळेल का? प्रत्येक हॉस्पिटल अश्विनला मदत करायला तयार होतं, कारण अश्विन खरोखर एक उत्तम आणि चांगला डॉक्टर आहे. त्यामुळे मग हॉस्पिटल्स त्याला तो ज्या तारखेचं फुटेज सांगत असतो त्या तारखेचं फुटेज प्रोव्हाइड करतात. मग आता अश्विन बऱ्याच हॉस्पिटलचं फुटेज तपासतो, पण त्याला आता त्या तारखेला त्या हॉस्पिटलमधनं डेड बॉडीची अफरातफरी झालेली काही समजत नाही. आता अश्विन 8वं-9वं हॉस्पिटल चेक करत असतो आणि त्यावेळी त्याला ते फुटेज सापडतं. तसं लगेचच आता अश्विन अर्जुनला कॉल करतो आणि अर्जुनला आता तो ही गोष्ट सांगतो की मला डेड बॉडी सापडली, म्हणजे ज्या हॉस्पिटलमधून डेड बॉडी गायब केली होती त्या हॉस्पिटलचं फुटेज सापडलं. त्यावर आता काय करायचं, कुठे भेटायचं असं अश्विन विचारतो. त्यावर अर्जुन सांगतो, तू एक काम कर, तू डायरेक्ट सिनियरच्या घरी ये, आपण तिथेच भेटूया आणि तिथेच आपण हे सगळं डिस्कस करूया. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो ठीक आहे. मग आता अश्विनचा फोन कट करून लगेचच अर्जुन हा सायलीला कॉल करतो आणि सायलीलासुद्धा तो ही गोष्ट सांगतो की बायको, मी अश्विनला सांगितलं होतं की आपली मदत कर म्हणून आणि अश्विनने त्याचं काम अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. अश्विनने आपल्याला सिनियरच्या घरी बोलवलं आहे. अश्विनला कुठल्या हॉस्पिटलमधून बॉडी गायब झाली होती ते समजलं आहे. त्यावर सायली म्हणते, उत्तम, आपण एक काम करू, आपण ताबडतोब रविराज काकांच्या घरी भेटू, मी सुद्धा घरनं निघते. आणि मग लगेचच आता सायलीसुद्धा देवी आईचे आभार मानते की आई, आता तूच आम्हाला या सगळ्याच्या शेवटापर्यंत घेऊन जा. आणि लगेचच ती आता घरातनं बाहेर पडते. आणि मग आता सायली, अर्जुन, रविराज काका, अश्विन हे सगळेजण फुटेज बघायला उभे राहिलेले असतात. तर अश्विन हा त्या लोकांना सांगत असतो की ॲक्च्युली हे फुटेज मला हॉस्पिटलमधून, सिटी हॉस्पिटलमधून मिळालं आहे आणि सिटी हॉस्पिटलमध्ये अशी पहिल्यांदाच बॉडीची अफरातफर झाली आहे असं तिथल्या डीनचं म्हणणं आहे. सो हे ते फुटेज आहे, हे बघा. त्याबरोबर आता इकडे त्या फुटेजमध्ये दिसत असतं की एक व्यक्ती आहे जो डेड बॉडी घेऊन चाललेला आहे लिफ्टमधून. आता तो व्यक्ती हॉस्पिटलचाच असतो, त्यामुळे हे सगळं कुणी केलं आहे हे कळत नाही, कारण त्याच्यामध्ये तर फक्त एक स्टाफ दिसत असतो. आता अर्जुन म्हणतो, अश्विन यात तर आपल्याला काहीच कळत नाही आहे. त्यावर अश्विन म्हणतो, हो, आपण एक काम करूया, आता आपल्याला हे तर कन्फर्म झालं की हीच ती बॉडी आहे जी प्रतिमा आत्याची बॉडी म्हणून आपल्यावरती मारण्यात आली होती, आपल्यावरती थोपवण्यात आली होती. मग आता आपण एक काम करूया, आपण हॉस्पिटलला जाऊया आणि तिथे मी रिक्वेस्ट करेन आणि माझ्या रिक्वेस्टवरती आपल्याला तिथला लॉबीमधला कॅमेरासुद्धा चेक करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे एंट्रन्सवरती बाहेर जो कॅमेरा असेल तो सुद्धा चेक करता येऊ शकतो. त्याचबरोबर मागच्या बाजूला गेटवरती जो कॅमेरा असेल ते तिन्ही कॅमेरे आपल्याला चेक करता येतील. डेड बॉडी बाहेर पडली असेल तिथून आपण बघूया. त्याबरोबर मग सायली म्हणते, अच्छा, म्हणजे त्या लोकांनी कुठल्या रस्त्याने बॉडी बाहेर काढली ते आपल्याला कळेल आणि त्याशिवाय आपल्याला त्यांची तोंडंसुद्धा सापडतील. त्यावर अश्विन म्हणतो, एक्झॅक्टली. त्यानंतर आता लगेचच रविराज काका म्हणतात, महिपतचा या सगळ्याशी संबंध असणं. त्याचबरोबर आता सायली म्हणते, मला तर वाटतं की हे सगळंसुद्धा महिपतनेच केलेलं असणार, म्हणजे महिपतनेच बॉडी वगैरे मॅनेज केली असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही, महिपत एवढ्या सगळ्या गोष्टीत हुशार नाही आहे. महिपतला फक्त गाडा, मारा, कापा एवढंच सुचतं. महिपत हे एवढं सगळं करणार नाही. ही जी तिसरी व्यक्ती आहे ना ह्या केसमधली, म्हणजेच आपल्याला बाबू ड्रायव्हरने सांगितलं होतं की जेंटलमॅन माणूस, तो जेंटलमॅन माणूसच या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे रविराज काकासुद्धा म्हणतात की कोण आहे हा माणूस, हा शोधून काढल्याशिवाय आता माझ्या जीवाला चैन पडणार नाही. कोण आहे हा जो माझ्या बायकोच्या, माझ्या मुलीच्या जीवावर उठला होता, ते मला बघायचंच आहे. ज्याने माझं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं त्याला मी सोडणार नाही आहे. अश्विन, आपण मग कधी जायचं त्या हॉस्पिटलला आणि कधी आपण तिकडनं फुटेज मिळवायचं असं आता रविराज काका अश्विनला म्हणतात. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आपल्याला फार वेळ वाया घालवून चालणार नाही, आपल्याला ताबडतोब तिकडं गेलं पाहिजे आणि सर्व फुटेज चेक केलं पाहिजे. फुटेज
गायब वगैरे होण्याच्या आधीच. त्याबरोबर मग आता लगेचच अश्विन म्हणतो, हो दादाचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मला पटतंय. मी एक काम करतो, मी आत्ताच परत तिथल्या डीनबरोबर कॉर्डिनेट करतो आणि डीनला सांगून ठेवतो की मला ते फुटेज हवं आहे. म्हणजे फुटेज ऑलरेडी ती लोकं काढून ठेवतील आणि आपल्याला पटापट फुटेज मिळून जाईल. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे कर लवकर तू. त्याबरोबर अश्विन हा लगेचच हॉस्पिटलमध्ये कॉल करतो आणि सांगतो की तुमच्या हॉस्पिटलमधून मी CCTV फुटेज घेतलं होतं. त्याबरोबर आता तिथे अश्विनने रिसेप्शनला कॉल केलेला असतो. रिसेप्शनिस्ट तर अश्विनला ओळखत नाही. मग अश्विन लगेचच सांगतो, मी डॉक्टर अश्विन बोलतोय. त्याबरोबर रिसेप्शनिस्ट अश्विनला ओळखते आणि मग आता अश्विन तिथे सांगतो की आम्ही जे फुटेज घेतलं होतं त्या फुटेजच्या पुढचं फुटेज आम्हाला हवं आहे. मग अश्विन, अर्जुन, सायली, रविराज सगळेच जण आता पुन्हा एकदा त्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सिटी हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचताच अश्विन लगेचच म्हणतो, चला आपण पटपट फुटेजच डायरेक्ट मिळवून घेऊ. आणि मग आता अश्विन त्या तिघांनाही घेऊन आतमध्ये येतो आणि आता तो लगेचच तिथे रिसेप्शनिस्टला सांगतो की मी इथे कॉल केला होता आणि फुटेज सांगितलं होतं. त्याबरोबर रिसेप्शनिस्ट, सर तुम्ही सांगितलेलं फुटेज रेडी आहे असं सांगते. आणि मग आता अश्विन हा ते फुटेज कलेक्ट करतो आणि लगेचच आता ते चौघंजण ते फुटेज बघायला घेतात. तर आता इकडे कॅमेऱ्यामध्ये असं स्पष्टपणे दिसत असतं की हे सगळं काही करण्याच्या मागची तरतूद आहे ती म्हणजे नागोबा आणि प्रियाची. आता त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसत असतं की नागोबा आणि प्रियाने मिळून ती बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर घेतली आणि तिथून मग त्यांनी ती बॉडी पुढे आणली. आता हे सगळं काही रविराज काका स्वतःच्या डोळ्याने पाहतात आणि आता हे सगळं पाहिल्यावर रविराज काकांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. रविराज काका म्हणत असतात, याचा अर्थ या सगळ्याच्या मागे नागराज आहे, नागराजने हे सगळं घडवून आणलं. तर आता आपण इकडे पाहतोय की नागराज हा पुन्हा एकदा आता सुमनला धमकवत असतो आणि आता तो सुमनच्या खांद्यावरती जोरात हात टेकतो आणि सुमनला म्हणत असतो, तू जास्त नाटकं करू नकोस. सुमन त्याचा हात झिडकारून लावते आणि त्याला सांगते की हे बघा, तुम्ही माझ्याशी नीट वागायचं आणि नीट बोलायचं. तुम्हाला या गोष्टीचा विसर पडतोय की मी तुमची लग्नाची बायको आहे. माझ्याबरोबर ह्या अशा पद्धतीने वागायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे, समजलं ना. मला पुन्हा माझ्याशी हे असं तुचड्यासारखं वागलेलं चालणार नाही. मी विचारलेल्या प्रश्नांची मला निमूटपणे व्यवस्थित उत्तरं द्यायची. आता सुमन पहिल्यांदा नागोबाला हे एवढं उलटंपालटं बोललेली असते की ज्यामुळे नागोबाला आता आश्चर्याचा धक्का बसतो की बापरे, ह्या सुमनचं तोंड एवढं कसं काय चालायला लागलं, हिचं तोंड तर काहीही करून बंद करायला हवं. मग आता नागोबा काय करतो, नागोबा सुमन जेव्हा भाजीपाला घ्यायला जात असते तेव्हा सुमनवर लक्ष ठेवतो आणि सुमन मार्केटमधून येत असताना सुमनच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. सुमन आता ओरडते, आता तिच्या हातातल्या भाजीच्या पिशव्या वगैरे खाली पडतात आणि मग आता सुमन ही जोरात म्हणते, काय रे दिसत नाही का, आंधळ्यासारखी गाडी कशी चालवता. त्याबरोबर नागोबा बाहेर येतो आणि म्हणत असतो, अजून आंधळा झालोय नाही, दिसतंय म्हणूनच तर तुला काही होऊ दिलं नाही ना. पण जर तुझं तोंड असंच नेहमी जास्त चालत राहिलं तर मग मात्र मी खरोखर आंधळा होईन आणि तुझ्या अंगावरून ही गाडी जाईल, कळलं ना. त्याबरोबर आता मात्र सुमन घाबरते आणि तुम्ही गप्प बसा एवढं बोलत सुमन तिकडनं निघते. त्याबरोबर आता नागोबा मनात म्हणत असतो, सुमन तू कितीही दाखव की तू धीट आहेस, तू घाबरलेली नाही आहेस, पण तू मला घाबरली आहेस ही गोष्ट मला पक्की माहिती आहे. अगं मी जर वहिनीची खोटी बॉडी तयार करू शकतो, मी जिवंत असलेल्या बाईला 20-22 वर्ष मेलेली डिक्लेअर करून ठेवू शकतो, तर तुला खपवायला मला असा कितीसा वेळ लागणार आहे. असो, आज तर माझ्या मूडमध्ये आणि मनामध्ये दोन्हीमध्ये नव्हतं की आज तुला खपवायची, पण जेव्हा कधी माझ्या मनात येईल ना की तुला संपवायची, तेव्हा मग मात्र मी तुला संपवलेली असेन एवढं विसरू नकोस. तुझा काटा काढायला मला फार वेळ लागणार नाही. एवढं बोलून आता नागोबा लगेचच पुन्हा एकदा गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो आणि तिकडनं निघून जातो. बिचारी सुमन काकू ही मात्र इथे आता खूप जास्त घाबरलेली असते. सुमन काकूला वाटत असतं की खरंच यांनी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी काय करू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.